तर उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी बोलत होते। स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे, जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईलच आणि या अनुषंगाने स्वतः मुख्यमंत्री आणि इतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सातत्याने सांगितल्याचं सुद्धा अजित पवार म्हणतात। एकंदरीत आपण पाहतो आहोत सध्या ही दृश्य जी आहेत ती परळीमधली आहेत। वाल्मिक कराड समर्थक जे ते आक्रमक झालेले आहेत। समर्थकांचा एकंदरीत संताप सध्या पाहायला मिळतोय। वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई होणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता कराड समर्थक जे ते आक्रमक झाल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थकांचं आंदोलन सध्या सुरू आहे। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते। कराडच्या ताब्या घेण्याची एसआयटीला परवानगी दिली गेलेली आहे। वाल्मिक कराडला सध्या वैद्यकीय चाचणीसाठी आणलं गेलेलं आहे। मात्र तिकडे परळीमध्ये सध्या वाल्मिक कराड समर्थक जे आहेत ते अत्यंत आक्रमक झालेले आहेत। वाल्मिक कराडचे समर्थक त्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करतायत। आंदोलन सध्या या समर्थकांचं सुरू आहे। वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झाल्याचं दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत। वाल्मिक कराडवर मोक्का लागणार, हत्येचा गुन्हा आणि त्या अंतर्गत आता पुढची कारवाई होणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर कराड समर्थक आता आक्रमक होऊन जोरदार घोषणाबाजी करतायत, आंदोलन करतायत। काही कराड समर्थकांनी तर आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।